नमस्कार. आजचा विषय असा आहे की 2 दिवसापूर्वी मी एक बातमी बघितली मीडियामध्ये की सोलापूर जिल्ह्यातला एक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी, तर तो त्याचा कांदा घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये का कुठे विकायला घेऊन गेला होता. जवळपास 22 का 24 पोती कांदा होता. आता एका पोत्यामध्ये साधारण 15 किंवा 20 किलो बसला असेल. तर 24 पोती त्याचा कांदा होता. तर त्या 24 पोती कांद्याला तिथे त्याला 557 रुपये भाव मिळाला. काय म्हणायचं त्याला, आश्चर्य म्हणायचं का महाआश्चर्य. म्हणजे 24 गोणी कांद्याचं किती असतील बरं. 24 गोणीमध्ये कांदे 500-600 किलो आणि रेट काय मिळाला 557 रुपये सगळे कांद्याला. काय करायचं होतं ते शेतकऱ्याने मग आता पुढे? कांदा विकायचा का परत घेऊन यायचा? म्हणजे वाहतूक खर्च तरी निघेल का हो? लागवडीचा खर्च तर लांबचीच गोष्ट, वाहतुकीचा खर्च पण त्याचा निघाला नसेल. आता तर एकच आहे, त्याच्यासारखे अजून कितीतरी असतील. म्हणजे शेतकऱ्या वाली कोण राहिलेलाच नाही. तसेच दुसरे फळ उत्पादक शेतकरी सुद्धा आहेत. अवकाळी पावसामुळे संत्र्यांचा, मोसंबीचा बागांचं नुकसान होते. आणि इकडे आपलं नेते मंडळी जोरदार सभांचा धडाका लावलेला आहे. मस्त अगदी मोठ्या टेंटमध्ये स्टेजवर AC कूलर आरामात भाषणं देत आहेत. शेतकऱ्यांसाठी अमुक करू, शेतकऱ्यांसाठी आम्ही ते करू, शेतकऱ्यांना आम्ही हे दिलं ते दिलं. दीडपट हमीभाव तुम्हाला देता आला नाही अजून शेतकऱ्याला. तुम्ही काय देणार शेतकऱ्याला? शेतकऱ्याला द्यायची कोणाची दानत तेवढी नाही आहे, कारण तोच तो आपल्या सगळ्यांना देतोय, त्याच्यामुळं आपण जगतोय. आणि काय केंद्रातले नेते तर इथं महाराष्ट्रात आम्ही हे करतो म्हणून, अरे तुम्ही काय केलं शेतकऱ्यासाठी ते काय सांगत नाहीत. हे उलटे प्रश्न शरद पवारांना विचारतात, उद्धव ठाकरेंना विचारतात, तुम्ही काय केलं? अरे तुमची सत्ता आहे, तुम्ही काय केलं 10 वर्ष 5 वर्ष ते सांगा. शेतकऱ्यांना कोणी वाली आहे की नाही आहे? तो व्हिडिओ बघून अक्षरशः तिने बातमी बघून तळपायची आग मस्तकातच गेली माझ्या. म्हणजे एकीकडे तुमचा गुजरातचा पांढरा कांदा तो तुम्ही परदेशात पाठवताय आणि आमच्या इकडचा लाल कांदा जो आहे तो इथंच पडून ठेवला आहे. आणि त्याला हा इतका भयंकर प्रचंड रेट, 24 पोती कांद्याला 557 रुपये भाव मिळाला. गगनचुंबी. काय मला काय समजत नाही, तिच्या आयला का मुस्काटात हाणावी यांच्या. हीच वेळ आहे आता परिस्थिती बदलण्याची मित्रांनो. निवडणुकीच्या वेळेला फक्त तुम्हाला शेतकऱ्याला समोर ठेवून भाषणं केली जातात, आमिषं दाखवली जातात. आता तुमची वेळ आहे खरी तर मतदानाच्या माध्यमातून त्यांना दाखवून द्यायची तुमच्यासाठी योग्य कोण आहे ते. असो, बाकी तुम्ही सगळे सुज्ञ आहात. नमस्कार. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.